छोटा बडा सब बसेरा, रविदास रहे प्रसन्न. सामाजिक समतेचा मूलमंत्र देणारे आणि सामाजिक समतेचा मूलमंत्र देणारे ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना द अनटचेबल हा ग्रंथ अर्पण केला असे संत रविदास महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी 32 वर्ष अखंड हे स्वराज्य आपल्या खांद्यावर पेललं असे छत्रपती संभाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ व तमाम महामानव आणि महामानवांना आपल्या टाळ्यांच्या गजरात अभिवादन करूया. मला ब्रीथ आयकॉन परिवारांनी 10 मिनिटांसाठी तुमच्यासमोर उभं केलं आहे. मी तुमचे जास्त वेळ घेणार नाही, परंतु तुमच्यासमोर वास्तव परिस्थिती मांडण्याचे प्रयत्न करतो. आजची वास्तव परिस्थिती आहे तरी काय, आणि आपण जयंती साजरी कशी केली पाहिजे. तर जयंती ही विचारांची झाली पाहिजे. जयंती ही विचारांची जेव्हा होईल तेव्हाच आपण कुठंतरी बाबासाहेबांचं स्वप्न साकार केल्यासारखं होईल. मी नेहमी सांगत असतो, जेव्हा आपलं बाळ जन्माला येते, जेव्हा ते बाल वयात असते त्याला काहीच कळत नाही, पण आपण त्याला जसे जसे संस्कार देत राहू तो तसाच करत राहील. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण तरुण वयामध्ये येतो तेव्हाच आपण काही गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. आणि जेव्हा आपण उच्च शिक्षण घेऊ तरुण वयातच, ज्या दिवशी उच्च शिक्षण झालेलं असेल त्याच दिवशी आपण आपल्या ह्या देशासाठी काहीतरी करू, आपल्या समाजासाठी काही करू, आपल्या फॅमिलीसाठी काही करू. म्हातार वयात आपण फक्त ह्या तरुणांना सपोर्ट करू शकतो. वैचारिक जयंती साजरी करत असताना आपण भावनिक जर झालो आणि डीजेच्या नादात जर आयुष्य आपलं घालवलं तर बाबासाहेबांचं स्वप्न साकार होणारच नाही. त्यामुळे आपल्याला वैचारिक पद्धतीनं यासमोर चालावं लागेल. आपल्या आजूबाजूच्या विहारामध्ये धम्मवर्ग कसे भरले जातील, शिबिरं कसे भरले जातील याकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आज तरुण वर्ग खरोखरच भरकटलेला आहे. आपण स्वतःहून त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही जर आज लक्ष दिलं नाही तर हा तरुण वर्ग त्याचं जीवन तर संपवेलच, पण तुम्ही आम्हाला काहीच देऊ शकणार नाही. आज